पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे रविवार दिनांक 19 जुलै रोजी पंढरपुरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी व यात्रा कालावधीत पंढरीत येणाऱ्या भाविकांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना जाणून घेण्यासाठी पंढरपुरात येत आहेत। आपल्या पंढरपूर दौऱ्यात ते शहरातील विविध ठिकाणी भेटी देत पाहणीही करणार आहेत। खरे तर एकनाथ शिंदे यांच्या या वारीपूर्वीच्या पंढरपूर भेटीबाबत राज्यभरातील भाविकांकडून वेळोवेळी समाधान व्यक्त होत आले असून 2022 मध्ये मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी आषाढी यात्रेपूर्वीच पंढरपुरात यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अकस्मात भेट देण्याची परंपरा सुरू केली। त्यापूर्वी पंढरपुरात मुख्यमंत्री हे केवळ आषाढी एकादशी सोहळ्याच्या महापूजेसाठी दशमी दिवशी सायंकाळी पंढरपुरात दाखल होत असतात आणि सकाळी महापूजा झाल्यानंतर पंढरपुरातून निघून जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आले होते। परंतु एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंढरपुरात वारीपूर्वी भेटीची आणि जागोजागी भेट देत पाहणी करण्याची जी परंपरा सुरू केली होती ती आज ते उपमुख्यमंत्री असताना देखील कायम ठेवताना दिसून येत आहेत। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी अशीच पंढरपुरात अकस्मात वेळ दिली होती आणि शहरातील सार्वजनिक शौचालय, तात्पुरते शौचालय, चंद्रभागा नदीचे वाळवंट, 65 एकर परिसर, दर्शन रांग आदी भागात भेटी देत भाविकांशी संवाद साधत त्यांच्या भावनाही जाणून घेतल्याचे दिसून आले होते आणि त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या काळात पंढरपूर कॉरिडॉरची घोषणाही करण्यात आली होती। तर वारकरी महामंडळाच्या स्थापनेची घोषणाही त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात करण्यात आली होती। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी वारीपूर्वीच्या भेटीसाठी पुन्हा येत असून यावेळी ते शहरात विविध ठिकाणी भेटी देत पाहणी करणार आहेत। पंढरपूर शहरात वारीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेकडून करण्यात येणारी अनेक रस्त्यांची कामे तसेच विविध विकास कामे ही यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेतली जात आहेत आणि त्याचा निर्णय हा सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या काही नेत्यांच्या दबावामुळे झाला अशी जनभावना पंढरपुरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे आणि नगरपालिकेच्या सभागृहात देखील व्यक्त झाली आहे। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री देखील आहेत आणि पंढरपूरच्या विद्यमान नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके या शिवसेनेत असून त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 9 नगरसेवक देखील शिवसेनेचे प्रतिनिधित्व पंढरपुरात करीत आहेत। पंढरपुरात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या अनेक कामांबद्दल सर्वसामान्य नागरिकांमधून देखील आता नाराजी व्यक्त होत असून अत्यावश्यक व तातडीच्या कामासाठी नगरपालिका प्रशासनास नगरसेवकांना आणि त्या भागातील स्थानिक नागरिकांना देखील विचारात न घेता कामे केली जात आहेत अशीच जनभावना या शहरात तयार झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या नगरपालिका प्रशासनात जुमानत आहे ना नगरसेवकांना ना तिथल्या स्थानिक जनतेच्या भावनांना। त्यामुळे या शहरात तयार झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र ना नगरपालिका प्रशासनात जुमानत आहे ना नगरसेवकांना ना तिथल्या स्थानिक जनतेच्या भावनांना। त्यामुळे एकनाथ शिंदे हे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावणार का हेच आता पाहावे लागेल।